खरं तर एकाच वयाच्या आहोत, पण सर्वात मोठा हा आहे कारण की हा 2 मुलांचा बापू. एवढं ना मला एवढंच खायला नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आज निघालोय प्रवीण भावाच्या हळद काढणीला. सगळी पोरं आहेत. मुन्ना आहे, साहिल आहे, सोपान आहे, हा इकडे प्रथम आहे, बबू आहे, अजून येत आहेत पोरं. जेवायचं आहे म्हटल्यावर सगळे हजेरी लावणार आहे. हाजीर झाले सगळे अगदी. त्याला सांग आमचं आम्ही काम जवळ केलेलं आहे, त्यांचं काम आहे. साहिल पण होता ना आपल्यावर. साहिल मेन साहिल होता 1 2 3, फक्त लग्नाला नव्हता. पैसे जिबे गेले. हे आता आम्ही प्रेझेंट पॅकेट भरतोय. आले रे. किती जण निघाले? 1 2 3 4 3 5 6 7 8 9 10 11 12 13 जण आज हळदीला निघालेत. लग्नाच्या दिवशी फक्त 4 जण. काय रे असतंच काय? आशुतोष, लग्नाच्या दिवशी फक्त 4 जण आणि आज किती जण बघितलेस काय? अरे होय, गाडी माझी गाडी बबोय. ए बबो, माझी गाडी घे ना. फायनली आम्ही नवरदेवाच्या घरी आलोय. हे बघा, आणि हे बघा आम्ही किती जण आलोय. बाकीचे येत आहेत अजून पाठवून. आशुतोषने येत आहेत ना रे. आणि हा आपला नवरदेव चैतन्य. सालाबाद प्रमाणे नाही, नेहमीप्रमाणे. साला काय रोज काय लग्न करतो तो? नेहमीप्रमाणे आम्ही हल्दीला हळद काढणीला. मेन उपस्थिती. आम्ही हल्दीला काय? हळद काढणीला येतो. आणि व्हिडिओ करू आज हळद काढणी करतो. नमस्कार. हळद काढणी मी काय बोलतो, आम्ही आता हे द्यायला आलोय, प्रेझेंट द्यायला आलोय. जेव्हा आधी हे द्यायचं, नाहीतर लोक आम्हाला हसतील नाही म्हटलं. आधी आले आणि डायरेक्ट जेवायला बसली. काय रे फोटो काढायचा. रोशन, हा भाई रोशन तुझा मित्र, बेंच पार्टनर मेन माणूस आलाय. हा का आशु आहे आपला. हा बघा. मित्रांनो, हळद उतरणीचा कार्यक्रम केव्हा झाला? कधी झाला? बुधवारी झाला ना? बुधवारी झाला. आता फक्त एक हळदीचा फक्त कार्यक्रम, चिकन वगैरे वडे खायचं, हळद काढणीचा फक्त ते. विशेष म्हणजे काय माहिती का, हादडला जातो. आम्ही होतो आम्ही तिन्ही कार्यक्रम, हळदीला होतो, लग्नाला होतो आणि आता हळद काढणीला आहे. फक्त पूजेला नव्हतो असेल. जायचं बघ. ब्लॉग मध्ये काय नाही, मस्करी. आपल्या हल्दी त्याने टोपलेला एक कोणाचं किती पोरं आलोत आम्ही. हाय गाईज, हे त्याचे मित्र आहे सर्व. सांग ना. सगळी मित्र आहेत आम्ही. हे सर्व मित्र परिवार आहे. अजून तरी आलेलेच नाही. अजून 2 जण येत आहेत. खरं तर एकाच वयाच्या आहोत, पण सर्वात मोठा हा आहे कारण की हा 2 मुलांचा बापू. अरे हाय, तो आहे, खरंच आहे तो. विचारा त्याला विचारा. आमच्या वर्गातला आहे. 2 मुलं आहेत. आणि अजून आमच्या लग्नाचा पत्ता नाही आहे. आमचा बी प्लॅन त्या व्हिडिओ मध्ये बघितला असाल ना. आम्हाला प्लॅन बीच करायला लागणार आहे. हा गजा आहे. त्या दिवशी आपल्या मेंढांची सर्व सोय आहे ना, याने केली होती गजाने. आमची गेला माझ्या अरे जेवणाची सोय केलेली आहे. हे बघा, बरीच माणसं आहेत रे. कोणाला? ओमकार बोलत नाही रे. बोलत नाही. किसका गाणं सुनेगा. सुनेगा. राहुल भाई
बाय नाव सांग तुझं. मित्रांनो हे बघा इथं वाट बघतायत आहे. फक्त इशारा द्यायचा आहे. इशारा दिला की सगळे तयार. हे बघा कमॉन हसतायत. हे बघा हे बघा हे बघा हे बघा घुसायला सुरुवात केला नाही. हे बघा हे येणार आणि आडवा तिडवा हात मारणार. हे बघा एक एक घुसतायत. चला आपण पण बसून घेऊया. हे बघा खायला सुरुवात केल्यावर पोरांच्या चेहऱ्यावर तेजी बघा 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 श्लोक म्हणतोय. कुर्ले भाऊ आपले. आशुतोष तुला परवा वडे पाहिजे होते ना. खा आता किती वडे खातोस ना बघतो. खा आता. बघा सगळे मंडळी जेवायला बसले. कांदा लिंबू येईल थांब ना. गाईस कांदा लिंबू पाहिजे आहे. लवकर पाठवा. माझा नंबर घ्या. धान्य नेट उद्या येऊन भेट. नीलू दिसत नाही रे. थांब जरा. नीलू स्माइल. वरून सगळे उठले पण फक्त खापरेवाडी ते पोरं राहिले. ते बघा हे इकडे बघा मी पण आहे त्याच्यात. हा बघा आशुतोष उठ आता तरी. माझं झालंय. काय झालंय का. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि इकडे पानाचा चकवा मारायला आलाय. ते बघा ह्या दोघांनी मारलाय. तिघांनी पण मारलात ना. काय नाही हा बघा पानाचा चकवा मारताय. साहिल पिर्या. साहिल गर्लफ्रेंड बघणार आहे माहिती आहे ना. जास्त घाई लागली होती. ती घाई आता ती संपली. ती आतुरता आता समाप्त झाली आहे. किती दिवस या क्षणाची वाट बघत होतो. ती आज इच्छा पूर्ण झाली आहे. आलोचा फोन येतोय. चला हे चलो फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे. स्वप्न पोट भरलं काय खरं सांगा. खरंच ना पोट भरलं. खरंच नाही भरलंय. हा तिथं म्हणजे तू आता आडवानी उभा हात केलास. आता जेवणार घरात जाऊन. हो काय आहे स्पेशल काय आहे. जेवायला पाहिजे. मच्छी आहे. मच्छी तेव्हाच जेवणार. आडवानी उभा हात केलास. आडवा पण आणि उभा पण जेवायला पाहिजे त्याशिवाय उपयोगच नाही. म्हणजे घरचं जेवण तुला मी हे कसं वाटतं. माहिती आहे म्हणजे- मला व्यसन नसल्यामुळे मला जेवणाचं व्यसन आहे. म्हणजे तुला घरचं जेवण जेवल्याशिवाय तुझी भूक जात नाही नाही जात. असं तुझं एवढं तरी खाल्लं पाहिजे. हा थोडं तरी. 2 घास खा. एवढं ना मला एवढंच खायला लागलं. एवढं मला एवढं खाऊन जमत होतं. मला आपलं बघ. अरे पोट बघ पोट भर. पोट बघ त्याप्रमाणे जेवणार ना तू. पोट भरलं. त्यासाठी मी जिम 4 महिने गेली होती. मग ती गेली ही आली ना पुढे. हे प्रोटीन प्रोटीन शेक आला पुढे. आता परत जेवायला येणार पुढे ते. अजून काय वडे कमी पडले का. काय विषय काय पण तू जेवलास ना. किती मग अजून किती जेवायचंय तुला. जेवायचं तसं नाही. 5-6 वेळा घेतला. हा चिकन 5-6 वेळा घेतलं. अरे पण मी काय म्हणतो देत होते ना. चिकन 5-6 वेळा घेतलं पण अरे मी माझ्या 2 पोळी संपत ना त्याच्यावर मला काय म्हणायचं ना. मी तिथं विचारतो ह्याला अजून हवंय काय तर नको म्हणत. नको मग काय मग ते काय एक बस अरे चिकन गोड होतं त्यामुळे जेवल्यावर पाटलं. तोंडात तुझ्या काय खाऊन झाला मागला तोंडात तुझ्या तिकडं गोड होतं चिकन गोड होतं. गोड होतं. गोड म्हणजे कसं माहिती आहे. जरा गुळमट लागत होतं. गोड म्हणजे कसं तिखट जर जास्त झालं असतं ना तर परत कोण खात नाही माहितीये. खाणार नाही ना. मग मी काय बोललो म्हणून त्याने पण तसं केलेलं. त्याचा तरी सुद्धा तू कमी नाही जेवला साहेब. नाही जेवलास बरोबर. तरी मला सांग साधारण किती वेळा भात घेतलास. 2दा घेतलं. वडे किती खाल्ले. वडे किती खरं सांगायचा. 6 वडे. 6 वडे काय जास्त खाल्ले असतील. याला सात हा? वड्याला ना आला 7 वडे खाल्ले. नाही असा पत्र संपली ते खाली. मी खातोय ना म्हणून तो येणार आहे मी माझ्यातला वडा देत होतो याला त्याला घेतलाच नाही. नाही मी घेतच नाही. घेतलाच नाही वडेवर आला 2 वडे देऊन गेला. 7 वडे खाल्ला ना रे. 7 वडे. 7 वडे 7 वडे मी 8 खाल्ले जेवलास. कारण पहिले मला 6 होते नंतर 2 तू 8 खाल्लेस. मोजून सांगितलं मी 4च. बघितलात मित्रांनो आमची पोरं किती जेवतात ती 4च वडे. ऐकत नाही. हा कोणता तरी पण आम्हाला वडे पाहिजे होते शेवटी एंडला आला.
तरी पण अजून पाहिजे होते. एंडला आला जे भात खाल्ल्यानंतर. वडेवाल्यांना जर आधी येतो ना आधी हा. भाग घ्यायच्या आधी तर मी घेतोय. हा जेवणारा माणूस आता घरी जेवणार आहे परत म्हणजे आश्चर्य होणार आहे. हा माणूस जेवून आलाय तरी सुद्धा आता घरी जेवणार आहे परत. म्हणजे त्याची काय capacity किती किती आहे? असेल त्याच्या ह्या tank तुम्ही ची तुम्ही capacity तुम्ही किती आहे? तुम्हीच विचार करा हे बघा. म्हणजे त्याचा हा tank कितीच हा आहे? दिसायला राज्यात अन्न तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्हाला किती वेळा बोललोय मी, हा जरी दिसायला लहान असला तरी तरी ह्याचे कीर्ती मोठी आहे. अं, कीर्ती मोठी नाही यांना वाटतं त्याचं पण पोट मोठं आहे. बकासूर आहे हा, हा दुसरा बकासूर तालमीतला. करबुडे गावातला. एक झोपलाय. तो मुळशीचा बकासूर, हा करबुडे गावातला वेगळा बकासूर. तिकट लागतं म्हणून त्याचा आता हा दही काय बघ गेला. हा बघ, हे तिकडून नको, इकडे इकडे इकडे. रणधीरभाई पाटील यांचा बिनजोडचा बादशाह इकडे मथुर हे टाकलो कांजिंग काय रे कधी येणार आहे? गुड नाईट बोल चल. गुड नाईट काहीच गुड नाईट. मस्त मस्त थंडी पडली आहे एकदम. 2-4 हांतुरण घेणार, पांघरून घेणार आणि ताणून देणार. कसं? झापूक झुपूक. गुड नाईट. लेवल झालेली आहे. गुड नाईट. फक्त लेवल झाले आहे. लेवल झाले आता बाकीची लेवल घरात. चला एकदम लेवल मध्ये. चला तर मित्रांनो, सगळी पोरं आता झोपायला गेले, मी पण आता झोपायला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.